तोंडात टाकताच विरघळणारे गोड शंकरपाळी कसे करायचे तेच आपण आज बघणार आहोत। अशा प्रकारे शंकरपाळी बनवा, तुमची शंकरपाळी कधीच बिघडणार नाहीत। 1 वाटी पिठी साखर, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी तूप सर्व मिश्रण एकत्र करायचे आहेत आणि चाळून घेतलेला 4 वाटी मैदा घ्यायचा आहे। सर्व मिश्रण एकत्र करून घट्ट असे पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ जर खूपच घट्ट वाटत असेल तर थोडे थोडे दूध टाकून पुन्हा एकदा पीठ मळून घ्या। मीडियम साईजचा गोळा घेऊन त्याला जाडसर असे लाटून घ्या आणि चारी साईडनी फोल्ड करून घ्या। चारी साईडनी फोल्ड केल्यामुळे आपल्या शंकरपाळीला छान लेयर पडते। खूप जाड किंवा खूप पातळ असे लाटू नका। शंकरपाळी लाटताना ती मीडियम साईजची असावीत। शंकरपाळीचे काप करून मध्यम ते मंद आचेवर शंकरपाळी तळून घ्या। शंकरपाळी तळताना कमी ते मध्यम आचेवरच आपल्याला तळायची आहेत, म्हणजे ही शंकरपाळी बिस्किटाप्रमाणे कुरकुरीत आणि परफेक्ट होतील।